नमस्कार मित्रांनो, मी संदीप तुमचं माझ्या या मराठी श्रेणीमंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या ठरत मग मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुनने महिपतच्या घरी जाऊन त्याला चक्क पेटून देण्याची धमकी दिली. नेमकी असं झालं काय ते जाणून घेण्याकरता आजचा भाग पूर्ण बघा. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला मात्र सुरू करूया. तर मित्रांनो, आपण काल बघितलं होतं की प्रियाने एक चाकू ऑर्डर केला होता ऑनलाईन आणि तिने घरच्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की हा चाकू महिपतनी आपल्याला भीती दाखवायला पाठवला आहे आणि त्यामुळे सगळे सुभेदार टेन्शनमध्ये आलेले असतात. तिथूनच आजच्या भागाची सुरुवात होते. मग प्रतापही म्हणतो की हा चाकू महिपतने पाठवला कशावरून, त्याच्या कोणाचं नाव नाही, काही नाही. मात्र प्रियाला वाटतं की आता आपला डाव फसेल म्हणून ती लगेच रडायचं नाटक करते. ती म्हणते, मामा तुम्हाला असं वाटतं का महिपत खूप चांगला माणूस आहे? तो खूप वाईट आणि गुंड आहे. मला वाटतं त्याने सकाळी पेढे पाठवले, पत्र पाठवलं आणि आता भर म्हणून आपल्याला चाकू पाठवला आहे जेणेकरून आपण त्याच्यापासून लांब राहू. मग मात्र सगळे आणखी टेन्शन येतात. मग पूर्णाची एवढी घाबरते की सगळ्यांना म्हणते आता कोणी बाहेर जाऊ नका, नाही तर आपल्या जीवाला धोका आहे. मात्र हे ऐकताच अश्विन आणि प्रताप खूप चिडतात. ते म्हणतात असं कसं? अश्विन तर म्हणतो काही कायदा वगैरे आहे की नाही, कायद्यात धाक आहे की नाही त्या माणसाला. मात्र प्रिया पुन्हा म्हणते कायद्यात धाक फक्त सभ्य माणसांना असतो, हा महिपत नावाला गुंड आहे. माशी म्हणतो आपण पोलिसांना कळू. पण प्रताप म्हणतो अरे पोलिसांना तरी काय सांगणार आपण, याच्यावर कोणाचं नाव नाही, काय नाही, आपल्याकडे पुरावा तरी काय हा चाकू महिपतने पाठवला म्हणून. पण पोलिसांचं नाव करण्यानंतर मित्रांनो प्रिया खूप घाबरली असते. पण जसा प्रताप म्हणतो की पुरावा नाही आपल्याकडे म्हणून ती सावध होते. ती अश्विनला म्हणते हो मामा बरोबर बोलताय, आपल्याकडे तरी काय पुरावा आहे की हा चाकू महिपतने पाठवला म्हणून. मग आता काय उपाय नसल्याने अश्विन म्हणतो आता दादाला कळलं पाहिजे. मग तेवढ्यात प्रिया तिचा पुढचा गेम खेळते. मित्रांनो काल आपण बघितलं होतं की प्रियाने चोरून चैतन्याचं बोलणं ऐकलं होतं आणि तिला कळलं होतं की अर्जुन जनता चाळीमध्ये साहिल भेटायला गेला. ती लगेच म्हणते तू कोणाला सांगशील अर्जुनला, तो जनता चाळीमध्ये गेलाय. आणि मग प्रिया नाटक करते, तिला असं दाखवते की मी चुकून हे बोलून गेलं. ती सॉरी म्हणते, मला तुम्हाला सगळं सांगायचं नव्हतं आणि तुम्हाला त्रास पण द्यायचा नव्हता. मग मात्र पूर्णाजी पण चिडते, काय जनता चाळीमध्ये गेलाय तो? बाप रे बाप, पण चैतन्य आपल्याला बोलला ना की तो ऑफिसमध्ये गेलाय. मग प्रिया पुढं म्हणते अहो तो खोटा बोलला. अर्जुन चैतन्य दोन मिळालेले. चैतन्य चिपा ठाकण करतो, अर्जुनला त्या सायलीकडे गेलाय आणि ते मधुभावांचे पुढं करतोय, त्यांना पटवायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तो सायलीच्या जवळ जाईल. त्या एकदा सगळे चिडतात. मग प्रिया मित्र नाटक करते. ती म्हणते मी एक काम करते, हा चाकूना बाहेर फेकून देते, आपल्याला ते महिपतची सुई पण नको, हा तर चाकू आहे. मग सगळे तिला हो म्हणतात, जा फेकून बाहेर. ती बाहेर फेकून येते आणि पुन्हा नाटक करते. या सभ्य माणसाच्या घरामध्ये देवा काय चाललंय, किती त्रास असेल या सभ्य माणसांना. हे सगळं घडतंय त्या आश्रमात त्या केसमुळे. जर अर्जुनने त्या आश्रमाची केस घेतली नसती ना तर आज हे काहीच घडलं नसतं. पण याच्या मागे सगळे कारण आहे ती सायली. तिला माहीत होतं की आपली केस आहे आणि ती फक्त अर्जुन लढू शकतो म्हणून तिने हा गेम केला. अर्जुनला भोळ्यामध्ये अडकवलं आणि हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा गेम करून त्याच्याकडनं केस लढून घेतली. या सगळ्या मागे फक्त आणि फक्त सायलीच आहे. अस्मितासुद्धा सायलीच्या नावाने खडे फोडायला लागते. आणि हे बोलत असतानाच आणि तेवढ्यात एंट्री होते अर्जुनची. अर्जुन एक मस्त खुशीमध्ये असतो कारण तो आज सायलीला त्याने बघितलेलं असतं. तो येऊन बघतो काय सगळे सुमित्रा हॉलमध्ये आलेले आहेत. आणि मित्रांनो इथे एक गोष्ट दिसते की सगळ्या सुविधांच्या तोंडावर 12 वाजले. तो घरातून म्हणतो काय झालं तुम्हाला, एवढे सिरियस का झालं? पूर्णजी त्याला विचारते अर्जुन तू कुठे गेला होता? आता अर्जुनची होते पंचायत, कारण जर त्याने सांगितलं की तो सायलीला भेटायला गेला होता तर घरचे आणखी चिडतील. मग तो काही उत्तर देत नाही. मग मात्र कल्पना चिडते. ती म्हणते अरे बावट मुला, महिपतने आपल्याकडे आज पेढे आणि एक लेटर पाठवलं होतं आणि दुपारी तर त्याने हद्दच केली, त्याने चाकू पाठवला आपला घाबरवण्यासाठी. हे ऐकताच अर्जुन मात्र खूप चिडतो. तो म्हणतो काय महिपतची एवढी हिंमत झाली? मला वाटत नाही त्याला असं काही करेल, कारण तो डॅडच्या केसमध्ये आधीच जेलमध्ये जाऊन आला आहे. त्याची हिंमत एवढी होणार नाही, कारण त्याला माहिती आहे त्याने असं काही केलं तर तो जेलमध्ये खडी फोडायला जाईल. हे ऐकताच प्रियाचे मात्र डोक्यात चांदण्या उमटतात. ती विचार करते अरे बापरे आपण किती मोठी चूक केली. हे खरंच जर महिपतला यांनी जेलमध्ये टाकलं तर आपलं हे खरं नाही. पण अर्जुन म्हणतो तो चाकू कुठे आहे? तुम्ही त्याला हात वर नाही लावला ना, त्याच्यावर फिंगरप्रिंट असतील, आपल्याला पोलिसांना कळवायला पाहिजे. मात्र पूर्णाजी म्हणते आम्ही तो चाकू बाहेर फेकून दिला. अर्जुन म्हणतो हे कशाला केलं तुम्ही?
ठीक आहे, महिपत आता याचं जा महिपतला जावं लागेल म्हणून तो महिपतच्या घरी जातो. मात्र प्रिया घाबरते. ती लगेच तिला कळतं ना आपण चूक केली आहे. ती बाहेर येते आणि साक्षीला फोन लावते आणि तिला सगळं सांगते, माझ्याकडे चूक झाली, त्याला सांभाळून घे. इकडे अर्जुन बाहेर येतो आणि चैतन्यला फोन लावतो, पटकन महिपतच्या घरात बाहेर आहे. तो विचारतो काय झालं, तो तिकडे ये. मग अर्जुन महिपतच्या घरी जातो आणि जोरदार ओरडतो, महिपत महिपत बाहेर आहे. जे साक्षी असते ती म्हणते काय झालं अर्जुन, ओरडतो कशाला आहे, एवढं रात्री एवढा तुला काय झालं. तो म्हणतो तू बस, मला महिपतला बोलायचं आहे. आणि तेवढा तिकडं महिपत येतो. कोण आहे रे एवढं रात्री, त्या सभ्य माणसं घरामध्ये एवढं आडवड करताय. आणि अर्जुन म्हणतो सभ्य माणसंच घर, तुला कळतं का तू काय केलंय. तुझी हिंमत असेल ना तर डायरेक्ट मला धमक्या द्यायच्या. आपल्या केसमध्ये माझ्या फॅमिली आणायचं आहे, त्यांना एक जरी स्क्रॅच आलं ना तर जागेवर पेटून देईल. पण तो म्हणतो झालं तरी काय. तो तू माझ्या घरी काय पाठवलं, पेड्या बॉक्स आणि हे लेटर पाठवलं म्हणून मी. नाही, पेड्या बॉक्स आणि लेटरशिवाय तू चाकू पाठवलं आम्हाला घाबरण्यासाठी. तर काय बोलतो रे अर्जुन, कळतं का सोबेदार, पागल झाला का तू, मी असं काही केलं नाही, कोणत्या चाकूबद्दल बोलतो तू. मग तो सगळं सविस्तर सांगायला होतं अर्जुन त्याला. पण आपल्याला माहिती आहे महिपतने पाठवलं नाही आहे. महिपत म्हणतो मी कोणताही चाकू पाठवलं नाही, मी फक्त ते पेढे आणि लेटर पाठवलं. कारण की मागच्या वेळेस तुझं पारडं जड होतं तर तू पेढे आमच्या घरी पाठवलं होते आणि लेटर पाठवलं होतं. यावेळेस आमचं पारडं जड आहे तर मी फक्त त्याची परतफेड केली इतकंच, मी कोणताही चाकू पाठवलं नाही. मात्र अर्जुन एवढा चिडला असतो. तो म्हणतो याद राख, माझ्या कुटुंबाच्या केसाला जरी धक्का लागला ना तुला उभा पेटून देईल मी. मग महिपत त्याला धमकी देतो, जा रे तुला जे करायचं ते कर, मी काय घाबरतो काय तुला. मित्रांनो यांचं इकडे भांडणावर चालले असताना तिकडे जनता जाळीमध्ये वेगळंच चालू असतं. तिकडे जनता जाळीतना संक्रांत साजरी करत असतात दरवेळेस. ते काय करत असतात, त्याच्याकडे प्रथा असते जनता जाळीची की दरवर्षी एक तरुण जोडप्याला ते मान देतात पतंग उडवायचा. आणि असं काहीतरी त्यांचं एक प्रथा असते. मग यावेळेस ते बाऊल आणतात, बाऊलमध्ये चिठ्ठ्या असतात आणि ते म्हणतात की बाहेर वाशी म्हणजे आपली सायली चिठ्ठीचं नाव काढेल. आणि मग ती एक नाव काढते, ते येतं नवीन कपलचं. मग हे इकडं चाललं असतं. मग कुसुमला एक आयडिया सुचते, ती म्हणते मी ना अर्जुनला फोन करते. मग ती अर्जुनला फोन करायच्या ऐवजी चैतन्यला फोन करते आणि चैतन्यला सांगते की मला अर्जुन सरांशी बोलायचं आहे. अर्जुन सरांना एक गोष्ट सांग की आमच्याकडे प्रथा असते संक्रांतीला पतंग उडवायची वगैरे वगैरे, तर मला वाटतं अर्जुन सरांनी नक्की जावं. पण बिचारा चैतन्य टेन्शनमध्ये असतो कारण की अर्जुनने त्याला महिपतच्या घरी बोलवलं असतं भेटायला आणि अर्जुन आतमध्ये गेला आहे. चैतन्य टेन्शनमध्ये, हा अर्जुन काय करतो काय चिडून वगैरे. तो हो करतो आणि फोन ठेवून देतो. मग अर्जुन जसं महिपतच्या घराच्या बाहेर पडतो तो त्याला विचारतो अरे काय झालं, महिपतने केलं तरी काय. मित्रांनो अर्जुनने फक्त चैतन्यला बोललं असतं पण त्याला काहीच सांगितलं नसतं की काय झालं म्हणून. आणि तो आत्ताही सांगत नाही. तो म्हणतो महिपतचं नाव पण नको, तो असा माणूस तसा माणूस आहे. चैतन्य त्याला म्हणतो यार तू मला काही सांगत नाही, महिपतचं नाव काढू नको म्हणतोय, पण तू इतक्या वेळा महिपतचं नाव घेतलं आहे. पण ठीक आहे ते जाऊ दे. मला कुसुमचा फोन आला होता आणि त्या सांगत होत्या की त्यांच्याकडे एक संक्रांत असेल, संक्रांतीला नवीन जोडपं पतंग उडवतं, पतंगाची काटाकाटीद्वारे कळतं. मग अर्जुनचे डॉक्युमेंट पेटते. ते वा रे वा, म्हणजे कुसुमताई मला आणि सायलेंट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि तिने मला एक हिंट दिली आहे, मी तेच करतो. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपला आहे. तर आजच्या भागात आपण बघितलं की प्रियांची चाल खेळली आहे, पण तिने फक्त एकच गोष्ट चुकीची केली की महिपत किंवा साक्षीला तिने नंतर सांगितलं. आधी सांगितलं असतं तर थोडंफार काहीतरी चित्र वेगळं दिसलं असतं. पण अर्जुनच्यामुळे एकदम सीन झाला मित्रांनो. इतका महिपतच्या घरून तो चिडून आला होता आणि जेव्हा कुसुमताईचं बोलणं म्हणजे चैतन्य सांगतो त्यावेळेस एकदम आनंदी होतो. आता उद्याच्या वेळेस बघू आपण काय होतं, तो जनता जाळीमध्ये जातो की नाही जातो आणि काय घडतं पुढे हे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटही करा मित्रांनो तुमचं मत. भेटूया पुढच्या